मॅचला सुरुवात होत असताना सलामीचे 2 फलंदाज आलेत. नमित पाटील मॅच सेकंडला भूषण पाटील आणि षटक हाताळताना दिसेल हर्षन. चला टायमर ऑन आहे. हर्षन ऑन टू बॉलिंग मार्क. P1चं षटक हाताळत असताना 3 षटकांची लढत. 3 षटकांच्या लढतीमध्ये बघूया किती टार्गेट सेट करत समोर ठेवतील. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये योग्य निर्णय होईल का बघूया. चित्र दिसेल कारण दर्जेदार गोलंदाज हर्षन. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये ताकद सिद्ध होईल आता ह्या सामन्यामध्ये. आणि हा चेंडू होता खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगॉनला घेऊन काढलाय. तिकडे प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळेल. एक धावने मात्र या सेमीफायनलच्या सामन्याचा प्रारंभ आणि सुरुवात बघतो आपण. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. भूषण ऑन स्ट्राईक. काय फलंदाजी गेली मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम. अरे हा फॉर्म कंटिन्यू ठेवलाय. वाडा जिथून शेवट गेला तिथूनच आता मात्र पुढच्या सामन्याची सुरुवात केली. व्हाट अ ब्रिलियंट स्टार्ट फॉर दिस इनिंग. एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय भूषण पाटील. अप्रतिम फटकेबाजी आणि फलंदाजी रागाने करतोय. दोन चेंडूत साधा बघतो आपण. हा चेंडू चेंडू सरळ खेळून काढला. तिकडे प्रोटेक्शन आहे. यज्ञेश पाटील जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. चीता लाईव्ह वायर इन द फील्ड. नेहमीच यज्ञेश पाटील. व्हाट अ ब्रिलियंट फील्डर ही इज. एक्सलंट कमिटमेंट फॉर हिज टीम. एकदा मात्र मिळते एका धावने. स्कोर पुढे सरसावताना बघतोय 8 वरती 8 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आता मात्र सेकंडला बघतोय आपण नमित पाटील. CR फाउंडेशन तुर्बे नराम गोठेवली आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी आता मात्र गोलंदाज हुशार आहे. त्याने नमितचा स्टान्स हेरला. त्याच्या मनात काय चाललं ते त्याने वाचलं आणि तशा प्रकारे चेंडू एक्झिक्यूट केला आणि एक्झिक्यूट करत असताना त्याला सक्सेस देखील मिळतंय. डॉट बॉल आलाय. महत्वपूर्ण डॉट बॉल. 3 षटकांच्या लढतीमध्ये डॉट बॉलचं पर्सेंटेज बघणं खूप गरजेचं असेल. पुढील चेंडू हर्षद वाटत बॉलिंग मारतो नमित. आणि हा चेंडू आता मात्र लांब लचक खेळून काढला. चेंडू हवेत आणि लांबचा पल्ला निवडला होता आणि स्वराज मात्र याने कुठलीच चुकी केली नाहीये. चांगला झेल टिपलाय. तो दूरवरचा पल्ला आहे. काऊ कॉर्नरचा जो रिझन आहे ह्या मैदानावरचा सर्वात लांबचा पल्ला तो आहे आणि त्या लांबच्या पल्ल्याचा निवड केली आणि लांबचा पल्ला गाठत असताना कुठेतरी अपयशी ठरला नमित पाटील आणि यशस्वी ठरतोय तो गोलंदाज हर्षन आणि स्वराज पाटील याची देखील साथ मिळते. स्वराज म्हात्रे स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाजाला रवी म्हात्रे एक जुना एक्सपिरियन्स कॅम्पेनियन CR फाउंडेशन तुर्बे संघाचा. पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र वॉकआउट मध्ये डिलीव्ह केला. पाचीचा अपील होत आहे. उत्साह जास्त होता. आत्मविश्वास कमी होता. उत्साहाला फिटाळून लावला पंचाने. लेग बॅटच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. समाप्ती झाली. धावसंख्या बघतो आपण धावफलकावरती 9 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 9 मधील 7 भूषणच्या. चला गोठवणी टीम स्पीडअप करायला तुम्हालाच अंधार होईल. अंधारात फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. 2 षटकं शेष आहेत अजून पहिल्या इनिंग मधील. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन आला आता मात्र स्वराज म्हात्रे. गोठवणी टीम कडून खेळत असताना हा अष्टपैलू खेळाडू मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती नामांकित नाव. त्याच्याकडे मात्र क्लास जबरदस्त आहे. त्यांनी या स्पर्धेमध्ये देखील तसा क्लास दाखवला. फलंदाजी करत असताना चांगला धावा कुठला. गोलंदाजी करत असताना चांगली भूमिका बजावली. मागासचा सामना त्यांचा क्वार्टर फायनलचा सामना जो अनुभवला आम्ही त्यामध्ये देखील चांगलं षटक हाताळलं. वाईल डिपेंडिंग 28. शेवटच्या 2 षटकात 11 रनची गरज असताना 3 धावा खर्च केल्या. 3 धावांचं षटक फेकलं होतं.
आता मात्र ह्या षटकात बघूया कशा प्रकारे गोलंदाज येतो. त्याच्या समोर फलंदाज असेल रवी. स्वराज वर्सेस रवी ही चकमक बघायला मिळते पहिल्या चेंडूवरती. आणि हा चेंडू वेगावरती स्वार होत असताना बॅटची कडा घेतली आहे. बिहाइंड द विकेट उडवण्याचं चांगलं प्रदर्शन बघायला मिळतं. पहिला विकेट मिळतो या षटकामधील आणि ह्या इनिंग मधील दुसरी सफलता मिळत असताना गोठवली संघाला. चला फलंदाज देखील रेडी ठेवायचे तुर्बे टीम. धावसंख्या धावण्यावरती बघतो आपण 9 runs on the scoreboard for the loss of 2 wickets. रोहित आलाय. स्वराज टू रोहित. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू पुढे प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला आहे. फक्त आणि फक्त सिंगल घेण्याचा महाराज भूषण स्ट्राईक आपल्याकडे ठेवल्या. मॅन इन फॉर्म. कसा ना भूषण सारखा क्लास समोर असल्यावरती ना निश्चित त्याला स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. आणि तेच काय आता मात्र चित्र रोहितच्या माध्यमातून बघायला मिळालं. त्यांनी सिंगल घेतली आहे, स्ट्राईक रोटेट केले आणि दिस इज द प्लॅनिंग. शॉर्ट ऑफ फॉर्मॅटमध्ये देखील प्लॅनिंगची गरज आहे आणि तसं प्लॅनिंग त्याने आता बघायला मिळतं रोहितच्या माध्यमातून. एकदा काढली आहे, स्ट्राईक रोटेट केली आहे, स्ट्राईकला भूषणला आणला. भूषण बॅटिंगसाठी सज्ज झालाय आणि खास करून ह्या स्पर्धेमध्ये भूषणचा खेळ बघतोय आपण. जबरदस्त खेळ. आणि हा चेंडू आता मात्र लेग साइड ओव्हरचा मारण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवली आहे. डॉट बॉल येते. स्वराज बेस्ट वर्सेस बेस्ट ही चकमक बघतोय. एका साईडला स्वराजला बघतोय आपण गोलंदाजीच्या मूल्यावरती. फलंदाजीसाठी सज्ज झालेला भूषण पाटीलला बघतोय. 2 मातब्बर खेळाडूंमध्ये चालू असतील ही चकमक आपण अनुभवतोय. स्वराज वर्सेस भूषण. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू गोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. घोषित क्षेत्रामध्ये जातोय. मिळते फक्त 1 धाव. सध्या तरी आता मात्र स्वराजाने वर्चस्व ठेवलाय. भूषणला 2 चेंडू खेळवले त्यांनी ह्या षटकात. 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. संघाची धावसंख्या झाली आहे 11. 2 चेंडू अजून ह्या षटकातील शेष शिल्लक बाकी आहेत. स्ट्रायकेटला भूषण आणि हा चेंडू आता मात्र लॉग ऑन मध्ये येतो षटकार. 2 चेंडू भूषणला चांगले खेळवले स्वराजने, मात्र त्याच्याकडे असलेला क्लास आणि पुढच्या चेंडूवरती दाखवलाय. धावसंख्या 17. कधी गोलंदाज वर्चस्व प्रस्थापित करताना बघतोय आपण, तर कधी फलंदाज आपला वरचढ चढताना बघतोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हा चेंडू आता मात्र त्याची सध्या अपील होत आहे. लेग बॅकचा इशारा येतोय. सिंगल मिळेल. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आले. या सिंगलने मात्र स्कोअर झाला. पंचांची वाद करू नये कुठल्याही खेळाडूंनी. 2 षटकांनी सांगत झाले. समाप्त धावसंख्या बघतो आपण धावफलकावरती 18. अजून 1 षटक शेष आहे पहिल्या इनिंग मधील 3 षटकांच्या लढतीमध्ये. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची सर्व खेळाडूंनी. मंचावरती आता मात्र लहान मोठे प्रेक्षक आलेत. आपण इनिंग मध्ये त्याला फोकस करूया. कॅमेरामॅन, एक इनिंग झाले की आपण त्याला त्यांच्यावरती फोकस करूया. आफ्टर दिस ओव्हर एक ओव्हर झाल्यानंतर आपण लहान मोठे प्रेक्षक वर्ग आपल्या मंचावरती उपस्थित झालेत, त्यांच्यावरती आपण फोकस करूया. चला शेवटचं षटक हाताळताना बघायला मिळतो आपल्याला. प्रणाल हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे, मात्र समोर फलंदाज भूषण आहे आणि अग्रेसिव्ह क्रिकेट खेळतोय. बॅट चांगली अग्रेसिव्ह बोलतो, अग्रेसिव्ह भाषा बोलते. आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा 5 चापी होत आहे, पण पुन्हा एकदा आपण फेटाळला जातो. पण महत्वपूर्ण गोष्ट डॉट बॉलने सुरुवात केली प्रणालने. भूषण समोर प्रणाल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. धावतोय
पॉपिंग क्रीज पार करतो. हा चेंडू डिलिव्हर केला, चेंडू खेळून काढलाय काउ कॉर्नर मध्ये. यज्ञेश यज्ञेश यज्ञेशाच्या आवाक्याच्या बाहेर जातोय. हा येतोय चौकार. भूषण याची बॅट जबरदस्त बोलतीये. एक आत्मविश्वासाने भरलेली बॅट काय करू शकते याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. मागच्या सामन्यात चित्र बघितलं आणि तोच फॉर्म ह्या सामन्यात देखील कायम ठेवलाय. वन ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग. दिस इज एक्सलंट एक्सलंट बॅटिंग. क्लास दर्जा जबरदस्त आहे. मॅच टेम्परमेंट नो डाऊट ही इज द क्लास ऍक्ट. मॅच टेम्परमेंट भरपूर आहे. अरे हा चेंडू तर मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. आता मात्र प्रणॉलने कमबॅक केलाय. अगोदरच्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतरच्या चेंडूवरती आलेला डॉट बॉल. 3 चेंडू टाकून झालं. 3 चेंडू 4 धावा खर्च केलं. प्रणॉल गुड बॉलिंग. 2 डॉट आल्यात ह्या षटकात. या षटकातील चौथा चेंडू भूषण साडी. आणि हा आता मध्ये कलेक्ट केला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला. एक धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करताना मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. हर्षन डायरेक्ट थ्रो विकेट किपर कडे केलाय. कुठल्याही प्रकारचा जोखीम घेतला नाही त्यांनी. स्ट्राईक रोटेट होणार नाही याच्याकडे त्याने लक्ष दिलं आणि डायरेक्ट थ्रो केलाय विकेट किपर एंडला. एकच धाव मिळेल. स्कोर झालाय 23. लास्ट 2 बॉल्स ऑफ दिस इनिंग. शेवटचे 2 चेंडू शिल्लक बाकी आहेत. 2 महत्वपूर्ण चेंडू. टार्गेट डिसाइड करणारे हे 2 चेंडू कुठपर्यंत नेऊन ठेवतील CR फाउंडेशन तुर्बे टीमला हे यांच्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलं असेल. प्रणाल आणि हा चेंडू मात्र ऑफ साइडला डोलवला. चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. व्हॉट अ शॉट. Excellent bit of timing shot towards the cover reason for the 4 runs. With this 4-run score moves on to the 27 for the loss of 2 wickets. अंतिमचा निर्णायक चेंडू असेल. निर्णायक का? कारण हा टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. खूप महत्वपूर्ण चेंडू असेल. फर्स्ट इनिंग मधील शेवटचा चेंडू. धावसंख्या 27. आणि हा चेंडू आता मात्र फ्लिक केलाय. लेग साइडला तिकडे प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. झेल टिपला आणि शेवटच्या चेंडूवरती तो बळी. 27 धावा टोळून काढला 3 षटकात. 28 धावांचं टार्गेट असेल. 3 षटकामध्ये 28 धावांचं टार्गेट सेट केलाय. अप्रतिम अप्रतिम सामना आपला भेटीचे. कौतुक असेल आयोजन कमिटीचं. नवसाथी मित्रमंडळाला दिवा कोळवाडा यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा 2 दिवस चालू असणाऱ्या स्पर्धेमध्ये आजच्या 15 दिवसामध्ये आपण अंतिमचा सामना अनुभवतोय. सेमीफायनलचा सामना अनुभवतोय. तसेच राजबाई यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. हा मित्र परिवार आहे. या मित्रांचा एकीचं बळ आहे. त्यांच्या मेहनतीला यश मिळालं आहे. वड टुर्नामेंट दिस इज एक्सलंट. कौतुक असेल आयोजन कमिटीचं. कित्येक वर्ष आपण ही स्पर्धा अनुभवतोय. यंदाच्या हंगामात देखील ह्या स्पर्धेचं दमदार आम्ही आयोजन बघतोय. चला 28 धावांचं टार्गेट आहे. तुर्बे टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि मी विनंती करतो आयोजन कमिटीला ज्यांनी ह्या स्पर्धेला आता मात्र आज दिवसभर योगदान दिलं. बेलापूर गावचे सुपुत्र विजयजी म्हात्रे. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि सूत्रसंचालन म्हटलं, निवेदन म्हटलं, समालोचन म्हटलं तर नेहमीचा अग्रगण्य असणारा हा चेहरा. त्यांनी या स्पर्धेला देखील 4 चांद लावले. त्यांचा सत्कार आणि सन्मान या मंचावरती करत असताना आयोजन कमिटी रमण दादा यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान केला गेला. दिवसभर त्यांच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकलं. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आजच्या या नवसाथी मित्रमंडळ क्रीडा स्पर्धेमध्ये आपण आजच्या दिवसामध्ये माझ्या संगीत अजून एक करावे गावचे सुपुत्र अमर बोईर आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला नितेश बोईर यांचा पाहायला मिळेला आवाज. परंतु अमर बोईर यांनी चांगली साथ दिली आणि 30+ मॅचेसमध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकला. त्या निमंत्रणाला आपण इथे सन्मानित करूया. अमर बोईर यांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. जाऊया मॅचकडे. इथे मात्र 18 चेंडू आणि 18 मध्ये
करायचे आहेत. 28 धावसंख्येचं लक्ष सन्मान केला जातो. ज्या आवाजाने आपल्याला मंत्रमुग्ध केलं, मराठी भाषेवर प्रभुत्व आणि नेहमीच आमचे मोठे बंधू म्हणून आमच्या पाठीवर नेहमी साथ देणारे असे अमरवीर यांचा सन्मान देखील झालाय. जाऊया मैदानाकडे. गेम ऑन. 18 चेंडू 28 धावा. पहिला चेंडू आणि इथे मोठा मासा झाल्यामध्ये बिग विकेट. स्वराज मात्रे बॅक टू द डगआउट. तर मैदानातून बाईक बाहेर काढायचे आहेत. लेग साईडला ज्या बाईक्स आहेत त्या बाहेर काढा प्लीज. तर बाईक्स बाहेर काढायच्या आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र जरी पाहायला मिळेल आणि पहिल्याच आल्या आल्या इथे मात्र भिरकावून दिलाय आणि चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम नवसाती क्रीडा मंडळाचा हा षटकार. तो प्रमोद आलाय आणि प्रमोदने इथे मात्र सांगितलंय की मी अजून आहे. धावसंख्येचा विचार केला 6 धावा धावफलकावर. 28 धावसंख्येचं लक्ष पार करत असताना दुसरा चेंडू षटकार ठोकलाय. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिसज्ज होईल. मागच्या सामन्यामध्ये देखील महागडा ठरला होता. फुलटॉस आणि इथे मात्र उडवलाय परंतु तिथे मात्र वटवृक्षाला चेंडू अडला गेलाय. परंतु 2 धावा रोखल्या जाणार नाहीये. एक धाव महत्वाची असेल. या समसमत्या क्रिस्टलच्या ट्रॉफ्या उचलण्यासाठी दोन्ही टीम मध्ये हे महायुद्ध चालू आहे आणि इथं महायुद्ध कोणाच्या खात्यामध्ये जाईल. 20 किलोची ट्रॉफी आणि 15 किलोची ट्रॉफी आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाची आणि द्वितीय क्रमांकाची क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेचं महत्वाचं आकर्षण. हा बघ उचलून जा. उचलून बघ जा. इथे पाहावं लागेल 22 एक धाव धावफलकावर ऍड होऊन एकूण धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावर 9 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 19 धावसंख्येची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील ते 14 चेंडू 19 धावा. इथून कमबॅक करून द्यावा लागेल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. दोन्ही संघाचा विचार केला ना तर मात्र हरलेले सामने देखील जिंकून इथपर्यंत प्रवास झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 13 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय. नवसाती मित्रमंडळ आयोजित 2026 हे पर्व आणि या पर्वामध्ये खास आकर्षण या ट्रॉफ्यांचं पाहायला मिळतंय. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा धाडस इथे मात्र केला जातोय. 55 वर्षाचा अगदी आपण इतिहास या मित्रमंडळाला पाहतोय आणि अगदी खेळीमेलीचं वातावरण. अगदी ऑफड्राईव्हचा लॉंग ऑनच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. 12 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडू 16 धावा. आता एखादा असं षटक हवं आहे की जिथे 3 ते 4 धावा खर्च होतील तुर्बे टीम कडून. परंतु दुसऱ्या बाजूने विचार करत असेल गोठवली टीम की हारलेल्या मॅचेस जिंकत आलोय पण आता का आपण हारायचं. तुर्बे टीम देखील त्याच प्रयत्न करे. कारण पहिला सामना 1 बॉल 2 धावसंख्या असताना देखील तिथे धावा रोखल्या गेल्या. दुसऱ्यामध्ये 12 बॉल 24ची गरज असताना भूषण पाटीलने ते करून दाखवलंय. म्हणजेच दोन्ही संघाचा इतिहास हा मात्र पराभवापासून विजयापर्यंत प्रवास कसा करायचा हे इथं दाखवलंय. परंतु आता एकाला पराभव आणि एकाच्या वाटेला फक्त असेल तो विजय.
आता आधी आलं पहिलं षटक राकेशने. आता काय घडले, वेल जस्ट कॅच. वाटलं नव्हतं चेंडू खाली उतरेल, परंतु टिपलाय झेल आणि संपलाय हर्षणचा खेळ. दोन बॉल बी जे पुऱ्याला केला नाहीतरी पुन्हा वापरत नाही ना, नवीन लागतं एक नवीन बी घेतो. नवीन फलंदाज आता मात्र रुणाल म्हात्रे. जबाबदारी असेल, जबाबदारी खांद्यावर घ्यायची आहे. ब्लॉक होल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. इथे मात्र तुर्बी टीम कडून कुठेतरी वेगळा प्रयोग केला गेलाय. मागच्या 2 मॅचेस मध्ये पहिलं षटक अभि आतलत होता, परंतु मागच्या सामन्यामध्ये त्यांनी जास्त धावा खर्च केल्या, त्यामुळे आता त्याला दुसऱ्या षटकासाठी ठेवलं आणि पहिलं षटक राकेशने हाताळलं. परंतु आता समीकरणाचा विचार केला, 10 मध्ये 15 अजूनही काही होऊ शकतं. शॉर्ट बॉल होता इथे, मात्र प्रमोदच्या बॅट मध्ये हवं तसं कनेक्शन आला नाही. चेंडू चालला घोषणकी क्षेत्रामध्ये. 9 मध्ये 14ची आवश्यकता आहे. महत्वाचे 3 चेंडू. इथे डॉट बॉल आले तर मात्र आत्मविश्वास वाढेल तुर्बे टीमचा. धावा आल्या तर मात्र आत्मविश्वास आणि मेगा फायनल मध्ये धडक मारण्याचा स्वप्न साकार होण्यासाठी भाग पाडणारा गोटिवली संघासाठी. मोठा फटका हवा होता, अगदी सहज मारलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु टिपता आला नाहीये आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 8 चेंडू 12 धावा. सकाळपासून मला वाटतं ही मॅच फक्त फास्ट झाली आहे. सर्व मॅचेस स्लो झाल्या, परंतु ही मॅच अगदी जलद गतीने. आणि मला वाटतं उद्यापासून आपल्या हार्बर लाईनवर पण एसी गाडी फिरणार आहे लोकलची. वा, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झाला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सामन्यामध्ये नवा ट्विस्ट, अजून एक दे धक्का आणि आता समीकरण 7-12चा उतारा. नवसाती क्रीडा मंडळाचा कुणाच्या नावावर. 7 चेंडू 12 धावा. सात चेंडू 12 धावा. 12 धावा 7 चेंडू. नवी मुंबईतील जागा जमिनी गेल्या, परंतु अजून 7-12 कोरे झाले नाहीये, कारण प्लॉट अजून बाकी आहेत. परंतु या मैदानावर नवसाती मित्रमंडळाने आयोजित केलेल्या मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी या सेमीफायनलच्या लढतीमध्ये 7-12चा या स्पर्धेतील उतारा कुणाच्या नावावर. नवीन फलंदाज आलाय प्रणय. शेवटचा चेंडू. हे प्रेशर आहे, थांबवलाय. काही अघटित घडण्या अगोदरच स्वतःला सावरले गोलंदाजाने. आतापर्यंत 5 चेंडूची हाताळणी केली, 2 सफलता आणि फक्त 4 धावा. लास्ट डिलिव्हरी. जोरकस मारायचा होता आणि वेगावर स्वार झालाय. आता मात्र ही गोलंदाजी आवडली असेल तर टाळायला हरकत नाहीये, कारण या महत्वाच्या सामन्यामध्ये फक्त खर्च केल्या तर 4 धावा. आणि आता समीकरण 6 चेंडू 12 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर नमित पाटील. 6 मध्ये 24 होताना देखील आपण पाहिल्यात मागच्या सामन्यामध्ये. ते लक्षात ठेवावं लागेल. टीम गोटिवली 11 गोटिवली, कारण ज्या संघाने 6 मध्ये 24 केल्यात त्यांच्याच आगींमध्ये आपल्याला 6 मध्ये करायच्यात 12. गोलंदाजीच्या मार्कवर नमित अशोक पाटील फलंदाजीमध्ये नाराज केलंय, परंतु आता 6 मध्ये 12 रोखायचे आहेत. डॉट बॉल. आता 5 मध्ये 12. हे चित्र मैदानामध्ये कित्येक वेळा घडत असतं. 5 चेंडू 12 धावा. आता वाईड आहे.
5 मध्ये 11ची गरज आहे. एखादा षटकार इथे मात्र विजयाचं स्वप्न साकार करण्यासाठी भाग पाडेल. अगदी आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये जाण्यासाठी. आणि इथे सांगतोय रुणाल मी आहे, तुम्ही थांबा, आम्ही हारून जिंकलोय आणि इथे देखील जिंकण्याची आमच्यातली धमक आहे. चार चेंडू आणि 5 धावा. हारता हारता जिंकलेले दोन्ही संघ सेमी फायनल मध्ये दाखल झाले. आणि या मैदानाच्या चौफेर प्रेक्षक का क्रिकेटचं वेड, अगदी लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत या क्रिकेटने लावलेलं वेड आणि प्रेक्षकांचं देखील पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. चला टीम मीटिंग नको. 4 चेंडू 5 धावा. मला वाटतं दोन्ही संघाने आणि आता ही मॅच की स्कोर लाईव्हच्या माध्यमातून 200 जण बघतात. कार्पेटचा सहारा अलॉंग द कार्पेट, अगदी लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालेला चेंडू, ही चूक मात्र मागात पडेल तुर्बे टीमला. एक धाव वाचवणं गरजेचं होतं. मिस स्पीड पाहायला मिळाली आणि आता मात्र 3 मध्ये 3. मला वाटते लाईव्ह वाला देखील गोठवलीचा आहे. आतापर्यंत चेहरा हिरमुसलेला होता, परंतु षटकार आल्यानंतर तो देखील हसतोय. पाठी राखा आहे. 3 मध्ये 3. एखादा डॉट बॉल. पुन्हा एकदा तुर्बे टीमचा कमबॅक. आणि आता फलंदाज झालाय बाद. अब क्या होगा, अब क्या होगा. 2 में चाहिए 3. दोन चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही काही होऊ शकतं. नवीन फलंदाज आलाय, शुभम आलाय. 7 वाजायची वेळ झाली आहे. शुभ मुहूर्त चालू आहे आणि कोणत्या संघासाठी हा शुभ मुहूर्त फायनल मध्ये दाखल होईल हे देखील पाहावं लागेल. 2 चेंडू 3 धावा. वाईट बॉल आणि पुन्हा एकदा 2 मध्ये 2 ची आवश्यकता. मागच्या सामन्याचा विचार केला 2 मध्ये 3 पाहिजे होत्या. तिथे वाईट आला होता, नंतर डॉट आला होता आणि 1 मध्ये 2 ची पाहिजे होती, परंतु आता 2 मध्ये 2. फटका सजवला आणि 1 मध्ये पुन्हा एकदा 2 ची आवश्यकता असेल. नवा ट्विस्ट. फलंदाज बाद. उमेशने टिपलाय जेल. अभी भी क्या कुछ भी हो सकता है. सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा हा क्रिकेटचा खेळ कुठेतरी वाटलं होतं सहज आणि सोपा. गोटेली संघ खिशात घाले षटकार आल्यानंतर. रुणाल बाद झाला, त्यानंतर शुभम आला. शुभम बाद झाला. आता कोण येईल? विशाल आलाय. जर विशालने 2 धावा केल्या तर इथं डोक्यावर घेऊन नाचतील, परंतु जर सामना गमावला तर मात्र काय होऊ शकतं. 1 चेंडू 2 धावा. हे सामना आवडला असेल, आजच्या दिवसाची स्पर्धा आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्यावर हरकत नाहीये. 1 चेंडू 2 धावा. आणि काय घडलं? 1 चेंडू 2 धावा डिफेंड करण्याचा पराक्रम केलाय CR फाउंडेशन तुर्बे आणि सलगचा दुसरा विक्रम पाहायला मिळतोय. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ CR फाउंडेशन तुर्बे. हार्दिक अभिनंदन. आणि गोटिवली टीम आपल्याला देखील आवडलं, हार्दिक शुभेच्छा असतील. चला तोच या शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने दुसरं षटक हाताळलं आणि